कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा, आणि म्हणा आमकं झालं. तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असन. पण तू आला का तिथं नाही आला, तुला काय विचारावं? तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडे आमच्या संघ? इकडं राहून गप्पा ठोकीदा. 50-60 जण आहेत, तुम्ही कोण? इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पै यायचं. आम्ही तिथे विचारलं आमच्या संघ दादा काय करायचं. आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो. आम्ही नाही ठरवलं आधी, 3 घंटे किस पाडलाय त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा, आणि मग 3 वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे. ते म्हणले काय होत नाही याला. तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखीन चान्स आहे बघा. आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरवणं, लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, लोकांना माहिती सगळं, पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं. त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात. तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे, हे ताकदीने. ही हात जोडून विनंती. तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या, किंवा तुम्हाला याला तुमच्या जीवारी लागण असं नाही बोलत. हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच, बनवलायच, आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा. आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द, मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही, त्याची पुरेपूर काळजी घेणे. एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही, हे हा शब्द आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका. नोंदी नाही सापडले तर टेन्शन घेऊ नका. नाही, ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे, आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे. आणि आमच्यावर इतके दिवस झाला तेव्हा आम्ही आरक्षणात असून 54 लाख नोंदी सापडल्यात. मी आता 1000 बारे विचारले, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले, नव्या आहेत का जुन्या आहेत सांगा सरकारनं. सांगितलं कोणचे आहेत? नाही अहो त्यांनी तर नाहीच सांगितलं. मग आम्हीच अंदाजा काय लावलाय, शक्यता काय असते. शक्यतो त्यांनी वितरित केलेत 39 लाख प्रमाणपत्र, याचा अर्थ नवेच आहेत. माझं फक्त पुन्हा तेच म्हणणं आहे, मराठवाड्यात गॅजेट लावायचे का, काय करायचंय, कसं करायचंय. 1884 ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचे. आणखी समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे, आणखीन 2 महिने. म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा. माझ्यावर विश्वास आहे ना, तुमचा विश्वासघात नाही होऊन द्याला. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला, आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय, आणि मराठवाड्याला सुद्धा कच्चून मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाढवणार, एकजूट राहा. सर, आता आमचे मनोज जरांगे पाटील जे ते जागतिक लेवलचे नेतृत्व झालेले, आज जगाने त्यांची दखल घेतलेली. पण तुम्ही बघितलं असेल त्यांना 10 पोलिसांचं पण संरक्षण नसतं. आम्ही सर्व स्वयंसेवक बनून, आम्हीच त्यांचे बॉडीगार्ड बनून आम्ही छातीचा कोट करून त्यांच्या पाठीमागे उभा असतो. जर एवढा सेलिब्रिटी माणूस, एवढा पब्लिकली माणूस, ह्या व्यक्तीला संरक्षण नाही. आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते गुणरत्न सदावर्ते, त्यांच्यावर 15 ते 20 लाख रुपये सरकारचा खर्च आहे. म्हणजे कित्येक API PSI, कित्येक कॉन्स्टेबल त्यांना संरक्षणाला काय संबंध आहे? का आमदार आहे, खासदार आहे, का मंत्री काय आहे ते? आणि त्यांना संरक्षण देण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही बघितलं असेल मराठा समाजाविषयी गरळ वकायची, आणि मग यांना काहीतरी कोणीतरी धक्का लावल म्हणून त्यांना 15-15, 20-20 लाख खर्च करायचा. तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सांगतो, त्यांचं संरक्षण काढून टाका. हे सर्वसामान्यांचे पैसे 15-20 लाख रुपये. अहो, आम्हाला संरक्षण लावता येत नाही का? तुम्ही आम्हाला संरक्षण देत नाही, आमच्या जरांगे पाटलाला संरक्षण देत नाही, आणि तुम्ही त्या व्यक्तीवर 15-15, 20-20 लाख खर्च करताय. आणि त्यांना वाटत असेल की त्यांनी फार लढाई मोठी जिंकते नाही का, कोर्टाची याची त्याची. तर आमचे लाखो वकील बांधव आता या लढ्यात उभारलेले, तुम्ही एकटे असाल, आमचे लाखो वकील बांधव तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहेत. म्हणजे आता मुद्द्याची लढाई मुद्द्याने लढली जाऊ, मुद्द्याची लढाई मुद्द्यानंच लढतोय. आमचा लढा शांततेचा आहे. मुद्द्याची लढाई गुद्द्यावर येणारच नाही, तुम्हाला सांगतो. आज आंतरवाली सराटी इथले एक बाईट प्रसिद्ध झाला आपल्या चॅनलवरती. बौद्ध बांधवांनीच गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती आक्षेप घेतला. ते म्हटलेत की बाळासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा माणूस ऐकत नाही, तो आमचा नाहीच. काय सांगाल या गोष्टी? तुम्ही बघा, तुमचे प्रश्न इतके छान असतात सर. म्हणजे तर वकील, जज, डॉक्टर ह्या लोकांना जात नाही पाहिजे, नाही का? पत्रकारांना यांना जात नाही पाहिजे. तुम्ही म्हणजे हे लोकशाहीचे स्तंभ आहेत तुम्ही सगळे लोक. तर यांना जर जात आणली सर,
मग ते विशिष्ट आता जजनी जर जात मनात आणली की मी मराठा आहे हा इतर जातीचा आहे तर न्यायव्यवस्था चालन कसं नाही चालेल. आणि वकील बांधवांनी अशी डायरेक्ट उघड भूमिका तुम्ही आमचे मराठाचे लाखो वकील बघितले असतील कधी कोणत्याही जातीच्या विरोधात बोलले का आणि त्यांचा समाज बांधव जसं तुम्ही मला सांगितलं त्यांचे सर्व समाज बांधव म्हणजे स्वतः बाळासाहेब आंबेडकर असतील रामदास आठवले असतील सर्व जे दलित नेते आहेत त्या सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांना आम्ही दलित म्हणून बघत नाही म्हणजे त्यांची जात आम्ही बघत नाही आणि आम्ही एक वकील म्हणून बघतोय ते एक न्याय व्यवस्थेचं ते त्यांचं काम करतील पण त्यांनी त्यांचं काम करावं पण मराठा समाजाविषयी मनोज जरांगे पाटलाविषयी त्यांचं वैयक्तिक काय वाद आहे त्यांनी तो पहिले सांगावा की बा यांचं घोडं काय मारलं आम्ही मराठा समाजाचं तुम्हाला त्रास काय दिला आणि तुम्ही काय एवढं हे करताय आणि विशिष्ट तुम्ही एका पक्षाची बाजू घेताना नेहमी दिसता तर त्याचा एक खुलासा करावा की का तुम्ही एका विशिष्टच पक्षाचं बाजू घेता आणि दुसऱ्या पक्षाच्या आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही. आज तुम्ही पहिले बघितलं असेल आमच्या लढ्याला शरद पवार साहेबांचा हात आहे किंवा उद्धव ठाकरे गटाचा हात आहे असं बऱ्याच नावं ठेवत होते त्यांच्याकडनंच बोलण्यात आलं बरं. हा पण आता तुम्ही बघितलं असेल काल एकनाथ शिंदे साहेब होते गिरीश महाजन होते भाजपकडून तर म्हणजे तुम्ही बघितलं की त्या लोकांचा तर पाठिंबा आहे सरकारी म्हणजे ह्या सर्व लोकांचाही पाठिंबा आहे त्याच्यामुळे आम्हाला असं विशिष्ट कोणत्या पक्षाचं आम्ही माणसं नाही. आम्हाला फक्त एवढं आहे मनोजदादाचं म्हणणं आहे कुणीही आरक्षण द्या आम्ही जे हजारो JCB ट्रॅक्टर यांनी आम्ही जे फुलं उधळतो ना त्यांनी आम्ही तुमच्यावर गुलाल उधळू आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि राजकीय महत्वाकांक्षा आमच्या जरांगे पाटलालाही नाही आणि त्यांच्यासोबत जे काम करते त्यांना कुणाला नाही आणि ज्यांना असेल ते या लढ्यात येऊ नये अशी आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.